गेली, बाकीची सगळी जिवंत आहे. वा वा प्रधानजी, आमच्या राज्याची हा लावाले एकूण उत्तम आहे म्हणायची. बरं, आज करमणुकीचा कार्यक्रम कोणता? एक उत्तम गाणारे बुवा आले आहेत, त्यांचे गाणं ऐकावं सरकार. त्यांचं नाव काय म्हणणार? गानसेन. बरं बरं, बोलवा त्यांना. मार्गांचा विजय असो. गवाई बुवा, तुम्हाला काय येतं? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता? नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा. महाराज, मी वाजत नाही, गवई आहे, संगीत गातो. बरं बरं, म्हण ना काहीतरी. राम नारायण बाजा बजाता, ठुम 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 ठुमका लगाता. राम नारायण बाजा बजाता, ठुम 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 ठुमका लगाता. राम नारायण बाजा बजाता, रे सब लोगों का दिल बहलाता. वा गवाई बुवा, तुमचा आवाज साखरेसारखा गोड आहे. बोला, तुम्हाला काय बक्षीस पाहिजे? महाराज, मला स्वतःला काही नको. सध्या संगीतावर वाईट दिवस आले आहेत. संगीत कलेसाठी काहीतरी करा. अवश्य अवश्य, काय बरं करावं? हा, छान कल्पना सुचली प्रधानजी. आज्ञा महाराज. सगळ्यांनी गाण्यात बोलायचं, कुणीही साधं बोलायचं नाही. सगळ्यांनी गात गातच बोलले पाहिजे. ठीक आहे सरकार. जो कोणी गाण्यात बोलणार नाही त्याला शिक्षा करा. पहिल्यांदा त्याला सुळावर चढवा, मग हत्तीचा पाय धर, नंतर त्याचा कडलट करा आणि पुन्हा असं करणार नाही हे त्याच्याकडून लिहून घ्या. आताच दंड द्यायची व्यवस्था करतो. ऐका होय का, ऐका होय का. आजपासून सरळ बोलणे हवे, केवळ गाणी गाणी, केवळ गाणी आणि तराने चालणार चैत्र फलाने. राजज्ञाचं मोडील कोणी, देव सुळावर त्याच त्या क्षणी. ऐका हो, तुम्ही ऐका. छे छे, हसून हसून तर आपलं पोट दुखाची वेळ आली बुवा. जिकडे बघावं तिकडे लोक नुसतं गातायत, साधं बोलणं नाहीच कुठे. महाराजांची आज्ञा आहे ना, कोण म्हणणार? काय एकेकाचे आवाज बसाडे आहे ते, त्यांनी सुद्धा गाण्यात बोलायचं म्हणजे काय हे? लोक अगदीच वासून गेले आहेत. शुभ, कुणी गद्य बोलत तर त्याला पकडायचं आपलं काम. आपण सुद्धा नाही बोलायचं. जो कोण गद्य बोलतो त्याच मी पकडतो आणि सुळावरती चढवितो. ते बघतो की नवरा बायको भांडतात, तिकडेच येत आहेत. बघू साधी भांडतात की गाण्यातच. चल तर लवकर. तेल संपले, तूप संपले, मीठ संपले, आता मी स्वयंपाक करू कशाचा? हे माझे आई नको सिंगाळू, हा चाललो बाजाराला, आणून देतो माल तुला. अन येताना शेर दोन शेर तुम्ही, वांगी आणा छान सुरेख, आणि तुम्ही तेल तूप मीठ वांगी आण किती काय सांगी. कमाल आहे बुवा, भांडण सुद्धा गाण्यात करायचं. नवरोजी गेले बाजारात, ही माणसाची कृती, प्रत्येक जण गाण्यात बोलतोय. खरंच बाजारात तर मोठी गंमत उडाली असेल. अरे गंमत म्हणजे काय, नुसती मज्जाच चालली आहे. मज्जा समज तू दुकानदार आणि मी गिऱ्हाईक. मग विचारणार, दुकानदार दादा, हो दुकानदार दादा, तुम्ही कसा दिला कांदा? रुपयात 4 शेर रावसाहेब, रुपयात 4 शेर. त्या तर आम्हा एकच शेर घालू नका हो, कचरा घे. माल अमुचा पांढरा फेक, कांदे किती हे स्वच्छ सुरे. का रे, बाजारात एवढी गंमत, मग राजवाड्यात तर किती मजुरी असेल? अरे राजवाड्यात तर शास्त्रीय संगीत सगळं राजगिरीतच चाललंय. चल तर तिथली गंमत प्रत्यक्ष बघितली पाहिजे. आलो मी. राणी कुठे आहे आमची? इथे महाराज मी. आज तुझे तोंड सुकले, कशा आहे? या परेशानीमध्ये गांजले. आच्छी आच्छी आच्छी. जा जा, जणी घेऊन या वैद्या. अरे काय झाले महाराज. अरे काय झाले, बोल ना खरी. महाराज. अरे बोल ना झडकरी. महाराज, आपला प्रिय राजवाडा. पुढे बोल गद्या. महाराज, आपला प्रिय राजवाडा. पुढे बोलतास लवकर का मुंडका उडव तुझं. महाराज, आपला प्रिय राजवाडा जाऊन खाक झाला. माझा राजवाडा जळाला, मेलो ठार मेलो मी. आणि मूर्खा, तू हे आता सांगतो? क्षमा करावी महाराज, पण आपलीच आज्ञा होती ना सगळं गाण्यात सांगायचं म्हणून. खडात गेली ती आज्ञा प्रधानजी. लोकांना सांगावं, नेहमीप्रमाणे बोला. जशी आज्ञा सरकार, राजवाडा सुखरूप आहे. आग विझवली गेली. छान, उत्कृष्ट. आमच्या आज्ञेनं हा सगळा घोटाळा झाला. पहा आता, जो कोणी गाण्यात बोलेल त्याला सुळावर चढवण्यात येईल. अशी दौंडी लगेच पिटवा. हा हा महाराज, मी लहान तोंडी मोठा घास घेतो खरा. क्षमा असावी महाराज, आपण आज्ञा परत घेतली तर फार उपकार होतील, नाही तर अति तिथे माती होईल. शाबास प्रधानजी, पटलं आम्हाला. रद्द केली आम्ही आमची आज्ञा. पण आज्ञा रद्द झाली ना? झाली म्हणजे काय, झालीच.
इयत्ता 5वीचं पाठ्यपुस्तकातलं